In our figure shows 6 loop, then take first loop, yani here given first loop A, B, F, G, A. Now take in this case taking B, A, B, F, A, B, F, A, B, F, G, A, which is anti-clockwise direction. हे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. मग आता याची सुरुवात कुठूनही करा. आता ए पासून सुरुवात करतोय. करंटची डायरेक्शन आणि ही ट्रेसिंग डायरेक्शन ही कशी आहे, सारखी आहे. म्हणजेच आय आणि आर, I1 R1 हा कसा येईल, निगेटिव्ह येईल. त्यानंतर B2F मध्येही B2F मध्ये करंटची डायरेक्शन आणि R5 रेजिस्टन्स सेम आहे. आता इथे I1 आणि I2 दाखवला आहे. I1 हा E1 चा असेल, I2 हा करंट E2 चा असेल आणि त्यांची कॉमन बेरीज हिअर कन्सिडर I3, म्हणजेच तोही मायनस येईल. हा मायनस आलेला आहे. त्यानंतर FG, दोघांची डायरेक्शन सारखी आहे, ट्रेसिंग अँड करंट, तोही मायनस आलेला आहे. मात्र इथे ट्रेसिंग डायरेक्शन निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह आहे. सेलच्या आतमध्ये निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह आहे. त्यामुळं हा सेल पॉझिटिव्ह कन्सिडर करण्यात यावा. इक्वल टू 0 अशा टाईपचं त्या नियमावलीचा वापर करून असे इक्वेशन सॉल्व करायचे. मग आता रिअरेंज करा. E1 इज इक्वल टू E1 एका बाजूला घेतलं आणि बाकीचे पोटेन्शियल डिफरन्स बाजूला घेतले. हे सर्व मायनस असले पुढे गेल्यानंतर प्लस झालेले. अशा टाईपचं तुम्हाला वेगवेगळ्या किमती दिलेल्या असतील. इथे एखादी रेजिस्टन्स काढा किंवा एखादी ब्रँच मधला करंट काढा, I1 काढा किंवा I3 काढा किंवा रेजिस्टन्स R1, एखादा अननोन देतील किंवा EMF सेलची किंमत E ची काढा. बाकीचे करंट रेजिस्टन्स दिलेले असतील आणि तुम्हाला हा प्रॉब्लेम अशा टाईपचं सॉल्व करायचा आहे. नेक्स्ट अनदर एक्झाम्पल हेअर टेकिंग, या ठिकाणचा घेतलेला आहे BFD CB. हा अँटी क्लॉकवाईज मधला C नंबरचा घेतलेला आहे. तर थोडक्यात तो कुठे आहे पाहूया आपण. इन दिस केस हा म्हणजे BFDCB असं घेतलेलं आहे. हे ट्रेसिंग डायरेक्शन. तर तो आपण अवलंब करून पाहूया. हा अप्लाइंग रूल. आता आपण कुठून सुरुवात केलेली आहे, B2F करंट I3 आहे आणि रेजिस्टन्स R5 आहे. तर ट्रेसिंग डायरेक्शन अँड करंट डायरेक्शन सारखी आहे. म्हणजे काय होईल, तो बर एक मिनिट, BFDC बरोबर आहे. म्हणजे I3 R5 असं यायला पाहिजे. इथे R3 R5 म्हणजे सुरुवात इथे रेजिस्टन्स R2 पासून केलेली आहे. रेजिस्टन्स R2 पासून सुरुवात केलेली आहे. म्हणजे अशी सुरुवात केली आहे, C पासून सुरुवात केलेली आहे. म्हणजे करंट I2
आणि रेजिस्टन्स R2 हे सारख्या डायरेक्शनचे आहेत. म्हणजेच यांचं काय येईल, -I2R2 असं येणार आहे. आणि त्यापुढे BF मध्ये ही करंट आणि आपली ट्रेसिंग डायरेक्शन सारखी आहे, -I3R5 असं मिळणार आहे आपल्याला. त्यानंतर रेजिस्टन्स R4 मधून जातानाही FDR मधून जाताना करंट आणि ट्रेसिंग डायरेक्शन सेम आहे. या ठिकाणी त्याची किंमत मायनस येईल, I2R4 असं येईल. आणि निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जात आहेत आपण, तर हा असेल पॉझिटिव्हच येईल. म्हणजे पहिला जसा केलाय तसंच इथे पण प्लस E2 असं येईल, इक्वल टू 0. सेम वे इथे आपल्याला असं दाखवलेलं आहे खाली. त्यानंतर मग E2 बाजूला घ्यायचा आहे आपल्याला. हा E2 प्लस इथेच ठेवा आणि हे सर्व मायनस असलेले बरोबरच्या पलीकडे घ्या. म्हणजेच काय होतील, प्लस होतील. अशा टाईपचे हे दोन आपण लूप इथे सोडवून दाखवलेला आहे. तुमच्यासाठी होमवर्कसाठी आणखीन 4 लूप आहेत, तेही तुम्ही सोडवा. त्या नियमावलीचा उपयोग करून सोडवून घ्या. Then this rule using for next article, the article number 9.3, Wheatstone Bridge. This article on textbook page number 216, 216. तर इथे एक तुम्हाला डायग्राम दिसते, व्हेरी इम्पॉर्टंट. या डायग्राम मध्ये काय केलेलं आहे, एक क्वाड्रिलॅटरल फिगर घेतलेली आहे, ABCDA. आणि या प्रत्येक आर्म मध्ये एक रेजिस्टन्स जोडलेला आहे. पहिला AB मध्ये P रेजिस्टन्स कन्सिडर करा, BC मध्ये Q रेजिस्टन्स, CD किंवा DC मध्ये R रेजिस्टन्स, DA किंवा AD मध्ये S रेजिस्टन्स असं कन्सिडर करा. कनेक्ट केलंय आणि त्याचे दोन्ही टोक बॅटरीच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हला जोडलेला आहे थ्रू KK अशा टाईपचं जोडणी केलेलं आहे. तर या व्हीटस्टोन ब्रिज पासून आपल्याला एखादा अननोन रेजिस्टन्सची किंमत काढता येते. इथे काय म्हणलंय डेफिन, इन 1843 चार्ल्स व्हीटस्टोन ब्रिज is a British physicist design a bridge circuit for accurate measurement of unknown resistance, that is called as Wheatstone's network. म्हणजे या एक्सपेरिमेंट थ्रू आपल्याला कुठलाही एखादा अननोन रेजिस्टन्स असेल तर या सर्किट मध्ये जोडायचा आणि तो जो काही फॉर्म्युला येणार आहे त्या फॉर्म्युल्यानुसार त्याची किंमत काढता येते. कन्स्ट्रक्शन आपल्याला माहिती झालं. कन्स्ट्रक्शन मध्ये काय केलेलं आहे, 4 रेजिस्टन्स PQRS घेतलेले आहेत आणि क्वाड्रिलॅटरलच्या प्रत्येक साइड मध्ये म्हणजे AB साइड मध्ये AB आर्म मध्ये P, BC आर्म मध्ये Q आणि AD आर्म मध्ये S आणि DC आर्म मध्ये R रेजिस्टन्स जोडणे केलेलं आहे. आणि ऑपोजिट पॉइंट A and C are connect to the battery positive and negative terminal through KK.
अशा टाईपचं कनेक्शन केलं आहे. देन आणखीन एक कनेक्शन केलं आहे इन बिटवीन पॉइंट बी अँड डी द गॅल्व्हनोमीटर कनेक्टेड जी हा इथे कनेक्ट केलेला आहे. परत बघा आता कन्स्ट्रक्शन मध्ये परत बघा. In above diagram shows four resistance P, Q, R, S. P, Q, R, S are the connected to form a quadrilateral figure A, B, C, D as shown in figure. ये इथे पहा ए बी सी डी यामध्ये ते जोडणी केलेलं आहे. द नेक्स्ट थिंग अ बॅटरी ऑफ EMF along with a key is connected between the A and C. आणि बॅटरी कुठे जोडलेली आहे? ए अँड सी मध्ये जोडलेली आहे. ए आणि सी मध्ये बॅटरी जोडलेली आहे. हा पुढे नेक्स्ट थिंग such that point A is at higher potential with respect to the point C. बघा ए कुठे पॉइंट आहे? ए आणि सी म्हणजे ए हा हायर पोटेन्शियल आहे दॅन दॅट ऑफ सी पॉइंट. त्यानंतर द गॅल्व्हनोमीटर आर कनेक्ट बी अँड डी पॉइंट मध्ये. हा गॅल्व्हनोमीटर कुठे कनेक्ट केलेला आहे? बी आणि डी या पॉइंट मध्ये कनेक्ट केलेला आहे. येथे पुट अप केलेला आहे. असो त्यानंतरचा वर्किंग कनेक्शन लक्षात आलं. आता वर्किंग मध्ये काय करायचं आहे? नाव क्लोज द की के. हा की क्लोज केल्यानंतर द करंट इज पास अँड रिचेस ॲट पॉइंट ए. हा करंट आय पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जात असताना इनिशियली रिचेस ॲट पॉइंट ए. देन द करंट इज डिवाइड इन टू वे. आता इथे दोन मार्ग आहेत. ए बी सी म्हणजे थ्रू द रेजिस्टन्स पी आणि दुसरा मार्ग ए डी सी थ्रू द रेजिस्टन्स एस. या मार्गाने ते करंट डिवाइड झालेले आहेत. द करंट I1 अँड I2 हिअर गिवन. द I1 इज पास थ्रू ए बी या लाईनच पास जातो थ्रू द रेजिस्टन्स P अँड I2 इज पासेस थ्रू द रेजिस्टन्स S इन द आर्म AD या आर्मतून जातो. त्यानंतर नेक्स्ट थिंग वेन करंट रीच ॲट B. I1 हा करंट ज्यावेळेस इथे पोहोचतो देन सम पार्ट ऑफ द करंट दॅट मीन्स IG हा करंट काही IG करंट इकडे पास होतो B टू D या लाईनीत पास होतो. म्हणजेच इन दिस केस द करंट remaining current pass B to C in the arm B to C through the resistance Q. मग रिमेनिंग करंट किती आहे? I1 मायनस IG. कारण काय हा I1 करंट येत होता त्यातला IG
या मार्गाने गेलेला आहे. मग राहिलेला काय असेल, I1 मायनस जी हा करंट या मार्गाने इकडे येईल. देन नेक्स्ट थिंग, दुसरी ब्रँच, द करंट I2 travels from A to D. A to D मार्गाने जाईल through the resistance S. Then after this current I2 goes towards D to C जाईल. D to C जात असताना काय होईल, हा जो IG करंट असेल तो ऍड होईल इथे. म्हणजे इथून आलेला I2 आणि IG वरून आलेला गॅल्व्हनोमीटर कडून आलेला, म्हणजेच I2 प्लस IG करंट पास थ्रू द रेजिस्टन्स R. लक्षात येतं का? I1 करंट इथे आलेला आहे, इथून काही I1 करंटचा IG भाग गॅल्व्हनोमीटर मध्ये पास झाला, मग रिमेनिंग करंट हा मायनस होतोय, I1 मायनस IG. त्यानंतर I2 करंट इथे आलेला आहे या आर्ममध्ये, आणि IG त्यामध्ये ऍड होतो इथे, आणि R रेजिस्टन्स मधून करंट हा टोटल करंट I2 प्लस IG हा जातो. दॅट मीन्स इन दिस केस हिअर टोटल करंट इज इक्वल टू हा आलेला करंट आणि इकडून आलेला करंट या दोघांची बेरीज होते, म्हणजेच हा करंट या साईडचा I1 मायनस IG प्लस या साईडचा करंट I2 प्लस IG, म्हणजे IG निगेटिव्ह पॉझिटिव्ह कॅन्सल होईल आणि करंट काय राहील, I इक्वल टू I1 प्लस I2, सेम या करंट सारखा राहील. असो, नेक्स्ट थिंग हिअर काय होईल पुढं, इथे काय सांगितलंय वर्किंग मध्ये, वेन द की K क्लोज then the current I flows through the circuit. The current I divide into I1 and I2 at point A. बघितलं आपण ते. Next thing, the current I1 is the through resistance P and I2 is through the resistance S. हे आपण बघितलं. Then again the current I1 गेट डिवाइड ऍट पॉइंट बी. बी या ठिकाणी त्याचं डिवायडेशन होतं. आयजी हा करंट फ्लो थ्रू द गॅल्व्हनोमीटर जातो बी टू डी, आणि बाकीचा रिमेनिंग करंट I1 मायनस IG हा BC मध्ये जातो, हे आपण बघितलं. त्याच पद्धतीनं सेम वे तो करंट इथे दिलेला आहे आपल्याला, म्हणजे द करंट फ्लोज थ्रू QR रिस्पेक्टिव्हली, म्हणजे Q रेजिस्टन्स मधून हा जातो करंट I1 मायनस IG, आणि R कडे येणारा हा करंट I1 प्लस IG हा होतो. म्हणजे I1 येणारा I1 प्लस IG इथे म्हणलंय आपण, तिथे I2 प्लस IG घेतलेला आहे. ठीक आहे, असो. आणि टोटल करंट हा आपल्याला असा एक नंबरचा मिळतो. देन युजिंग क्रिचॉफ्स लॉज. आता हे महत्वाचं आहे. आता इथे आपल्याला क्रिचॉफ्सला यूज करायचं आहे. यामध्ये दोन सर्किट डायग्राम आहेत. दोन सर्किट डायग्राम कोणते, आता डोळ्यासमोर ठेवा. इथे या क्वाड्रिलॅटरल फिगर मध्ये ए बी डी ए अशा मार्गाची एक आहे, आणि ही ट्रेसिंग डायरेक्शन ही घेतलेली आहे क्लॉकवाईज डायरेक्शन,
आणि त्याच पद्धतीनं दुसरा सर्किट डायग्राम आहे इथे, तो डायरेक्शन बी सी डी बी असा घेतलेला आहे. मग आता पहिल्यांदा हे घेऊया, तुमच्या डोळ्याच्या समोर ठेवायचं आहे, तुमचे नोट्स समोर ठेवायचे आहेत. ए बी डी ए म्हणजे रेजिस्टन्स पी आहे, करंट आय आहे, त्यानंतर रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर कॅपिटल जी आहे आणि त्यातून करंट जाणारा आय जी, त्यानंतर रेजिस्टन्स एस आहे आणि करंट आय टू आहे. म्हणजे हे सेम डायरेक्शन आहे, तिथपर्यंत करंटच्या सेम डायरेक्शन आहेत आणि इथे मात्र करंट पुढून येतोय आणि आपण त्याच्या उलट जातोय. आता इथे ते नियमावली लक्षात ठेवा. पाहूया नेक्स्ट पेजवर. टेक हिअर लूप. लूप कोणता घेतलाय, डायग्राम तुमच्या डोळ्याच्या समोर ठेवा. ए बी डी ए अप्लाइंग किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. आता पहिला आर्म ए बी असेल, करंट I1 आणि रेजिस्टन्स पी. मग ट्रेसिंग डायरेक्शन आणि आपली डायरेक्शन सारखी आहे म्हणून तो मायनस कळला असेल. त्यानंतर आपण बी पासून डी कडे येतो, म्हणजे ट्रेसिंग डायरेक्शन आणि आपली डायरेक्शन सेम आहे आणि त्या गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स कॅपिटल जी, म्हणजेच इथे देखील मायनस आय जी कॅपिटल जी असं घेतलेलं आहे. नेक्स्ट थिंग, या ठिकाणी मात्र काय झालेलं आहे, I2 करंट समोरून येतोय, आपण डी टू ए जातोय आणि त्या आर्म मध्ये रेजिस्टन्स एस आहे, म्हणजे हा प्लस कन्सिडर करायचा आहे. अपोजिट डायरेक्शन आहे आपली जाण्याची आणि त्या करंटची येण्याची, आणि त्या सर्वांची बेरीज म्हणजेच 0. हा इक्वेशन नंबर 2 झाला. आता इन केस नेक्स्ट पुढचा बघूया. त्यानंतरचा लूप कसा आहे आपला, बी सी डी बी. आता याच्यातून बी टू सी मध्ये जाणारा करंट हा I1 मायनस आय जी आहे, रेजिस्टन्स क्यू आहे. त्यानंतर सी टू डी मध्ये जाणारा करंट I2 प्लस आय जी आहे आणि रेजिस्टन्स आर आहे. हे ट्रेसिंग डायरेक्शननी आपण चाललोय, हे सेम डायरेक्शन आहे. आता इथे उलट आहे, रेजिस्टन्स आर मधून जाताना उलट जातोय आणि तसंच गॅल्व्हनोमीटर मधूनही जाताना आपण उलट डायरेक्शननी जातोय. म्हणजे या ठिकाणी ह्या नियमावली लक्षात ठेवा. चला आपण आपल्या पेजवर जाऊया. हा, सिमिलरली टेक सेकंड लूप इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये घेतलेली ही बी सी डी बी अप्लाय किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. आता पहिला आर्म कोणता आहे, बी सी आहे. बी सी आर्म मध्ये करंट I1 मायनस आय जी आहे आणि रेजिस्टन्स क्यू आहे. मग ट्रेसिंग डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन सारखी असल्यामुळं इथे आपण मायनस चिन्ह घेतलेलं आहे. नेक्स्ट थिंग, आपण आता सी डी जातोय. सी डी मध्ये जाताना या ठिकाणी करंट I2 मायनस आय जी, आता इथे मायनस नाही आहे, इथे प्लस आहे, तुम्ही दुरुस्त करून घ्या, ऍड होतोय एवढं दुरुस्त करून घ्या, इंटू आर, म्हणजे अपोजिट डायरेक्शन म्हणून इथे प्लस घेतला. आणि नेक्स्ट डी बी. डी बी जात असताना गॅल्व्हनोमीटर रस्त्यात आहे, करंट आय जी वरून येतोय, बी कडून येतोय, आपण डी कडून जातोय, उलट आहे म्हणून इथेही पॉझिटिव्ह. म्हणजेच या ठिकाणी हा पण 0
इक्वेशन 2 अँड इक्वेशन 3 आपण काढलेलं आहे. आता स्पेशल केस आहे. इफ व्हेन आय जी इक्वल टू 0. बघा, आय जी इक्वल टू 0 कधी होतो? जर पोटेन्शियल डिफरन्स ॲट पॉइंट बी इज इक्वल टू डी होईल. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स या आर्मचे असे इथे जर बॅलन्स होत असतील, ॲट बी आणि डी या ठिकाणी इक्वल पोटेन्शियल जर होत असतील, तर हा करंट I1 इकडे पास होणारच नाहीये. म्हणजे गॅल्व्हनोमीटर शोज नल रिफ्लेक्शन, दॅट इज झिरो रिफ्लेक्शन. व्हाय? बिकॉज हिअर करंट नो पास. आय जी करंट हा पास होणार नाही. त्यामुळं जरी हे कनेक्ट असलं तरीही पास होणार नाही. काय नेमवली आहे? बी आणि डी या ठिकाणी जर पोटेन्शियल डिफरन्स सेम असेल तर या मार्गाने करंट फ्लो होणार नाही. म्हणजेच आय जीची किंमत 0 असेल. मग आय जीची किंमत जर 0 असेल तर मग इक्वेशन आपले जे आत्ता काढलेले इक्वेशन आहेत, इक्वेशन नंबर 2 अँड 3, यामध्ये जिथे जिथे आय जी असेल तो 0 करून टाका. मग आता पहिला इक्वेशन 2 मध्ये कुठे आहे आय जी? हा भाग 0 करून टाका. इथे कुठे आहे आय जी? हा भाग 0 करा, हा भाग 0 करा. म्हणजे आता राहतं काय इथे? ते भाग घ्या. तर इन केस हे पुट केल्यानंतर इक्वेशन 2 अँड 3 वी गेट फ्रॉम इक्वेशन 2 हा इक्वेशन मिळेल I1P इज इक्वल टू I2S असं मिळेल. आणि नेक्स्ट थिंग, इक्वेशन 3 कॅन बी राईट ॲज I1Q इज इक्वल टू I2R. असे दोन इक्वेशन 4 अँड 5 मिळाले. देन दीज टू इक्वेशन डिवाइड करा. म्हणजे आपल्याला काय मिळेल? इन केस I1P डिवाइड बाय I1Q इज इक्वल टू I2S डिवाइड बाय I2R. देन I1 cancel, I2 cancel. We get required equation P by Q is equal to S by R. This is the condition for the balance the Wheatstone bridge. अशा प्रकारे आपल्याला हा बॅलन्स झालेला इक्वेशन मिळतो. या चौघापैकी कुठलीही एखादी जर अननोन असेल तर त्याची किंमत या इक्वेशन थ्रू काढता येतं. समजा पी अननोन असेल तर हे दिलेले नोन असतील तर हे किमती ठेवल्या तर पी ची किंमत काढता येते. अशा टाईपनं हा व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्क इथे संपतोय.